मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक थरारक, गमतीदार आणि जादूने भरलेली गोष्ट. जादुई कावळा आणि विशालच्या जीवनाची सफर. तर बसून घ्या आरामात, सुरू करूया. एके गावात विशाल नावाचा माणूस आणि त्याची बायको प्रमिला राहत होते. विशाल गावातील एका मोठ्या ठेकेदाराच्या शेतात काम करून आपले घर कसेबसे चालवत असे. त्याची बायको प्रमिला नेहमीच जास्त पैसे आणण्यासाठी त्याच्याबरोबर भांडत असे, त्याला बडबड करत असे. दिवशी विशाल शेतात काम करून घरी येत असताना त्याला झाडाखाली एक कावळा जखमी असलेला दिसतो. विशालला ते पाहून त्याची दया येते आणि तो त्याला घरी घेऊन येतो व त्याला हळद लावून कसे तरी बरे करतो. विशालला माहित नसते तो कावळा इतर कावळ्यासारखा नसतो. त्याला माणसाची भाषा बोलता येत असते. कावळा अचानक बोलतो, धन्यवाद मित्रा, तू माझी मदत केलीस, मला बरे केलीस. आता मीही तुला काही मदत करू इच्छितो. मी तुला जंगलातील एका गुंफेबद्दल सांगतो. ती गुंफा कोणालाही अजून माहीत नाही. तू तिथे जा, तुला नक्की त्या गुंफेत काहीतरी मिळेल. दुसऱ्या दिवशी विशाल जंगलातून कसा तरी त्या गुंफेपर्यंत पोहोचतो. आतून वेगळे वेगळे आवाज येत असतात. विशाल घाबरत घाबरत कसा तरी गुंफेत जातो आणि पाहतो तर काय, त्याच्या समोर सोन्याचे नाण्याने भरलेले एक माठ होते. ते पाहून तो अतिशय खुश होतो व तो ते पैसे घेऊन घरी येतो. पैशातून तो चांगले घर घेतो. त्याची परिस्थिती सुधारते. तो कावळाही नेहमी घरी येत जात असे. त्यांची खूप चांगली मैत्री होते. ते सर्वजण आनंदात राहतात. तर मुलांनो, आपण यातून काय शिकलो? नेहमी आनंदी आणि मेहनत करत राहायचे. त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते.